अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात रस्ता लूट करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे। अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली असता त्यांच्या कब्जातून 6 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे। ही घटना आहे 17 जुलै रोजी संध्याकाळी 9 वाजण्याच्या सुमारास। धर्मनाथ टिकाराम जोरे हे नेवासा फाटा येथे संभाजीनगरला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असता त्याच वेळी एक स्विफ्ट कार त्यांच्या जवळ येते। ड्रायव्हर म्हणतो, साहेब मी संभाजीनगरला चाललोय, चला सोडतो। अविश्वासाने का होईना पण सोयीसाठी जोरे गाडीत बसतात आणि पुढच्याच काही मिनिटात त्यांचं आयुष्य थरारक वळण घेतं। गाडी काही अंतरावर गेल्यानंतर कारमधील इस्मांनी अचानक चाकूचा धाक दाखवला, मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल फोन, लॅपटॉप, घड्याळ जबरदस्तीने हिसकावलं। हे सगळं करून त्या टोळीने धर्मनाथ जोरे यांना रस्त्यात उतरवून दिलं आणि ते पसार झाले। हा प्रकार घडल्यानंतर जोरे यांनी थेट नेवासा पोलीस ठाण्यात धाव घेतली असता आणि घटनेची तक्रारही त्यांनी दाखल केली। या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले। या आदेशानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग आला। तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि स्थानिक माहितीच्या आधारे 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे महेश आबासाहेब शिरसाट, गौरव शहादेव शिरसाट, दोघेही नेवासा तालुक्यातील मसले गावाचे रहिवासी। गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, आरोपींचे मोबाईल फोन, चाकू आणि इतर साहित्य असा एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे परिसरात पुन्हा विश्वासाचं वातावरण तयार झालं असून या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध प्रवास सेवा आणि रस्त्यावर घडणाऱ्या लुटी विरोधात कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। न्यूज एक्सप्रेससाठी अहिल्यानगरवरून जयप्रकाश बागडेची रिपोर्ट।